नमस्कार मंडळी, परत एकदा तुमचं स्वागत आहे पद्मजा गुरव ब्लॉग्समध्ये. आणि हे आहे माझं सासर. आणि आज मी माझ्या सासरकडचा तुम्हाला कनी काजूचा मळा दाखवणार आहे. आणि चला आता माझ्या सासऱ्यांसोबत हा काजूचा मळा पाहून घ्या. हा तुम्ही पाहताय काजूचा मळा. आता आपण विचारूया की इसवी सन कोणत्या सालामध्ये लावलेले, कोणत्या सालामध्ये लावलेला पाहिजे? 80 सालामध्ये 1980. 1980 मध्ये. किती वर्ष झाली आता? 50 50. 50 वर्ष झाली की. 50 वर्ष झाली ना. हम्म. आम्ही सकाळ सकाळचा 6ला आलोय तुम्हाला काजूचा मळा दाखवायला. अशा प्रकारे आहे आणि जंगलात आहे ना पहा, हा जंगल एरिया. पूर्ण जंगल एरिया आहे. जनावर कोणती कोणती येतात इकडं? सगळे प्राणी? हत्ती, डुक्कर, हरण, अस्वल, रानडुक्कर, वाघ, वाघ वगैरे. सगळे प्राणी. असं जंगलमध्ये हा मळा 80 सालामध्ये लावलेले. आणि इथं इतके प्राणी वगैरे येतात, अस्वल पण येतात ना. होय, अस्वल सगळं. अस्वल, डुक्कर, हत्ती. आता तुम्ही ओळखला नसेल, तुम्ही जर माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला नसेल तर मी ओळख करून देते. हे सासरे आहेत माझे. सासू सासऱ्यांचे मी व्हिडिओ मागं पण टाकलेलो, जोधपूरमध्ये आलेले तेव्हा. जर कोणी नवीन ह्या ब्लॉगमध्ये आलेला असेल, पहिल्यांदाच माझा ब्लॉग ओपन केला असेल तर मी ओळख करून देते. हे सासरे बुवा आहेत आमचे. आणि सासूबाई मी थोड्याच वेळात दाखवते. आम्ही सकाळ सकाळी उठून इकडे आलोय 6 वाजता हे शूट घ्यायला. कारण आता गावाकडे पेरण्या सुरू झालेत आणि सर्वजण पेरणी करायला जाणार आहेत. तर आमचे बाबा पण पेरणी करायला जाणार आहेत. खरं मी म्हटलं मला जरासं शूट घ्यायचं आहे म्हणून त्यांनी मला हे मळा दाखवायला आणले. बाबा बिया जास्त पडल्यात नाही हो. योजनेचं कोण येचून घेऊन जोवा जाताना. हा पूर्ण तुम्हाला ना जंगल परिसर दिसतोय. आणि ह्याच्यामध्येच का नाही हा काजूचा मळा लावलेला आहे. आंब्याची झाडं आहेत, चिकूची झाडं आहेत, मी थोड्या वेळानं दाखवते तुम्हाला. फणसाची झाडं आहेत. तोतापुरी ना आंब्याचं झाड आहे. खरं इथं ना इतके आंबे लागतात. झाड तुम्हाला छोटंसं दिसतंय, खरं या झाडावरती ना खूप आंबे लागतात. मी दाखवते तुम्हाला. आईच्याने काढून नेलेत आंबे, घरी आहेत. मी थोड्या वेळानं दाखवते घरी गेल्यावरती. ह्याकडे होते ते बी पाठवलेले दुकान. शूट घ्यायला कोणी नव्हतं म्हणून आज मी स्वतःच कॅमेरा पकडलाय. सगळे पाठवलेले. इतकं छोटंसं आंब्याचं झाड आहे, खरं ह्याला ना इतके आंबे लागतात. मी तुम्हाला थोड्या वेळानं दाखवते घरी गेल्यावरती. ऑलरेडी आंबे काढलेले आहेत त्याच्यावरची. तर हे आहे आमचं शेताकडचं घर. आणि जेव्हा काजू आपल्या सीझनमध्ये असतो ना, जेव्हा जास्त लागतो, तेव्हा इथंच राहून आई आणखीन आप्पाकनी काजू वगैरे वेचतात. आणि गाई वगैरे, बैल वगैरे पहिला इथंच राहायचे. तर आता एकच गाय उरले, सर्व विकले आप्पानी. आता आप्पाला होत नाही झाले त्यामुळे. आणि असा काही परिसर आहे आमच्या शेताकडचा, पाहू शकता तुम्ही. तलाव आहे ना हे. हा, तलाव आहे. टोगुल कोण म्हणतात. तोगुल कोण, हे नाव का पडलं? काय त्याने ते काय पण आठव. ह्याचं पाणी कुठे कुठे वापरतात? हे शेतीसाठी. शेतीच आहे पाणी. ह्या तलावातलं पाणी आटत नाही पडत कधी? नाट वापर नाही. तलावानं आणि जनावरांना सुद्धा. हे तलाव दिसतंय ना, ह्याचं पाणी जेवढे शेताकडे इथं हे वगैरे ठेवतात ना, बैल वगैरे, गाई ठेवतात, त्यांना वापरलं जातं. आणि शेतीसाठी पण हेच पाणी वापरलं जातं इथं. आता आमच्या तर गाई वगैरे नाही आहेत ना, एकच गाय आहे, बैल वगैरे नाही आहे. तर एकच गाय उरलेली आहेत आमची.
हे तुम्हाला व्ह्यू मी सर्व ना मळ्याकडचं दाखवते. आणि हा मळा कनी जंगलामध्ये आहे पूर्ण. आणि इथं खूप लोकांची वस्ती आहे. म्हणजे जर इथं काजू वगैरे वेचायला येतात ना, मग जर उशीर वगैरे झाला तर इथं छोटी छोटी घरं बांधलेली त्याच्यामध्येच थांबतात. कारण इथं जनावरं म्हणजे प्राणी भरपूर आहेत. मग त्याच्यासाठी उशीर झाला की इथंच थांबतात ह्या घरामध्ये. मग ह्याच्यासाठी ही घरं पण इथं बांधलेली आहेत छोटी छोटी. हे बघा इथं किती फणस लागलेले आहेत. हे पण फणसाचं झाड आहे. तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते, 1 मिनिट. तर मी आप्पांना विचारलं हे फणसाचं झाड कुणाचं आहे म्हणून. तर आप्पा म्हटले की आमचंच झाड आहे. मी म्हटलं इतके फणस मग काय करता तुम्ही, विकता वगैरे का विचारलं आप्पांना. आप्पा म्हटले की नाही, आम्हाला जितके लागेल तेवढे घेऊन जातो, नाहीतर बाकी कुणाला हवे असतील ते घेऊन जातात, नाही तर असेच पडून खराब होतात. आता मळ्यामध्ये चाललो आहे मी बिया वेचायला. चला. माझ्या खूप साऱ्या मैत्रिणी ज्या विचारतात काजू कसं असतो. तर हे बघा, आप्पा जरासं दाखवा बघूया इकडं. असं पूर्ण बी वगैरे दाखवा. हा, असा कनी पिकूनच आपोआपच खाली पडतो झाडापासून. तर ही पिकलेली बी आहे, कच्ची नाही आहे. आणि पिकल्यावरती कनी वाळल्यावरती असा पडतो. आपण सोलून दाखवा त्याला. हे बघा, असा मुठला वेगळा केला जातो आणि बी त्याला घेतली जाते. तर फिरून फिरून सर्व कनी मुठल्यापासून बिया वेगळ्या केल्या जातात आणि असे मुठले टाकले जातात. कारण इतके सारे खाणे तर पॉसिबल नसतात ना, मग थोडे खायला घेतात चांगले असलेले. बघा आता इतके सारे मुठले पडलेले आहेत आणि आम्हाला आता वेचायचे आहेत. आता मी फोन ठेवते थोडं साईडला आणि हे पूर्ण मुठले वेचून घेते. आता ही बी पाहताय का तुम्ही, हिचीच कनी मम्मीनी जी भाजी केलेली मी दाखवलेली ना, तर अशाच बियांची भाजी केली जाते. हा पिकायच्या आधीच मुठला ह्याला काढला जातो आणि ह्या ओल्या बीची कनी भाजी करतात. मी सांगितलेलं ना, मटणाला सुद्धा मात दिला अशी भाजी लागते ती म्हणून. खूप छान लागते. कोवळ्या बियाची भाजी मस्तच लागते. आता घरी जाऊन कनी किती किती जमा केलेत ना ते दाखवते मी तुम्हाला काजू बिया. ठीक आहे. तर आज मी आणि आप्पांनी किती बिया जमा केल्या, काजू बिया तुम्हाला दाखवते. आता आई साफ करतेत ना, इतक्या आम्ही जमा केलेल्या होत्या दोघांनी मिळून. आणि आता आम्ही चाललोय माहेरी, म्हणून आई माझ्यासाठी अशा प्रकारे आंबे भरून देत आहे. आणि ओल्या काजू वगैरे दिल्या भाजी वगैरे बनवायला आप्पांनी घेऊन आलेले येताना. तर माझे ब्लॉग तुम्हाला नॅचरल कसे वाटतात, जे नैसर्गिक आहे, जे ओरिजिनल आहे आणि जे जीवन मी जगते तेच ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि अशाच ब्लॉगसाठी मला सबस्क्राईब करा. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.